नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, 11वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत एक महत्त्वाचा अपडेट आहे आणि तो अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतो आहे। आपल्या समोर मी एक पत्र शेअर करतो आहे जे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचं एक जाहीर प्रकटन आहे आणि इयत्ता 11वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 बाबतचं हे अपडेट आहे। आपणास माहीतच आहे की 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 26 मे 2025 पासून विद्यार्थी नोंदणी सुरू झालेली होती आणि 3 जून 2025 ला सायंकाळी 6 वाजता ती नोंदणी बंद होणार होती। परंतु मित्रांनो, आता एक नवीन अपडेट आलेला आहे आणि त्या अपडेट प्रमाणे ही जी नोंदणीची शेवटची तारीख होती ती तारीख आता बदललेली आहे। त्यामध्ये अपडेट आलेला आहे आणि काय आहे तो अपडेट मित्रांनो, तर आता आपल्याला 3 जून 2025 ला सायंकाळी 6 ऐवजी 5 जून 2025 ला दुपारी 2 पर्यंत एक्सटेन्शन देण्यात आलेला आहे आणि म्हणजेच आपण 5 जून 2025 ला दुपारी 2 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतो। साधारणतः मित्रांनो 2 जून 2025 पर्यंत 10,85,851 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेला आहे आणि सर्वाधिक रजिस्ट्रेशन हे पुणे विभागात झालेला आहे। मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट आहे आणि त्याचबरोबर एक सूचना पण दिलेली आहे की शासन निर्णय 6 मे 2025 मधील मुद्दा क्रमांक 13 बाबत शासन पत्र दिनांक 31 मे 2025 अन्वये इयत्ता 11वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयीन इन हाऊस कोट्यातील जागा भरण्याबाबत आवश्यक बदलाबाबत शासनाने आदेशित केलेले आहेत। काय आहेत त्या सूचना आता आपण वाचून घेऊ, समजून घेऊ, कारण शाळांचं रजिस्ट्रेशन अत्यंत घाईने झालेलं होतं, अत्यंत वेगाने झालेलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळांचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं होतं आणि पहिल्यांदाच आपण केंद्रीय पद्धतीने किंवा ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे अर्ज घेणार होतो आणि त्यामुळे शाळांकडे ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबाबतची माहिती नव्हती आणि त्याचबरोबर माहिती पुस्तिकेमध्ये अनेक सूचना देण्यात आलेल्या होत्या, परंतु मुख्याध्यापक शिक्षक यांनी त्या सूचना वाचल्या नाहीत आणि त्याचबरोबर एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी जो व्हिडिओ शेअर केलेला होता, जो पहिला व्हिडिओ शेअर केलेला होता की ऑनलाइन अर्ज कसा करायचा, त्यामध्ये सुद्धा या सर्व बाबी मी मेन्शन केलेल्या होत्या। कारण प्रत्येक संस्थेला मॅनेजमेंट कोटा आहे, त्याचबरोबर इन हाऊस कोटा आहे आणि अल्पसंख्याक शाळा असतील तर 50% कोटा आहे आणि त्याचबरोबर जर जिल्हा परिषदच्या शाळा असतील तर त्या शाळांना सुद्धा 50% इन हाऊस कोटा होता आणि जवळपास सर्वच खासगी संस्थांना मॅनेजमेंट कोटा आहे 5%। परंतु घाईघाईमध्ये अनेक शाळांनी मॅनेजमेंट कोटा दाखवला नाही, इन हाऊस कोटा दाखवला नाही आणि त्यामुळे त्या शाळेमध्ये असलेल्या ज्या राखीव जागा होत्या त्या राखीव जागा शाळांना दर्शवता आल्या नाहीत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करत असताना अडचणी येत होत्या। शाळा कॉलेजला ऑनलाइन अर्ज करताना मॅनेजमेंट कोटा दाखवताना किंवा इन हाऊस कोटा दाखवताना अडचणी येत होत्या आणि त्यामुळे त्या अडचणींच्या बाबत आता नेमकं या जाहीर प्रकटनामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण वाचून घेऊ। इन हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना 10% जागा आरक्षित असतील, म्हणजे जरी त्यांनी इन हाऊस कोटा न दाखवला असेल तरी त्या शाळांना 10% इन हाऊस कोटा दिल्या जाईल, ग्राह्य धरल्या जाईल। तो एक अपडेट बहुतेक पोर्टलवर होणार आहे किंवा होईल। त्याचबरोबर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळाकरिता 1 युनिट ग्राह्य धरण्यात येईल आणि राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये त्याच संस्थेची शाळा उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा यासाठी महसुली जिल्ह्यामध्ये 1 युनिट इन हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल। हा एक मोठा बदल आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। मित्रांनो, यापूर्वी जेव्हा आपण इन हाऊस कोट्याबद्दल बोलत होतो तेव्हा इन हाऊस कोटा अशा शाळांना लागू होता ज्या शाळांमध्ये इयत्ता 10वी पर्यंतचे वर्ग आहेत आणि त्याच कॅम्पसमध्ये किंवा त्याच परिसरामध्ये त्या शाळेचा
11वा आणि 12वा वर्ग असेल तर त्या शाळेमध्ये इन हाऊस कोटा दिल्या जात होता, 10% राखीव जागा दिल्या जात होत्या। परंतु या पत्रातील पॉइंट क्रमांक 3 नुसार ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे इन हाऊस कोटा ग्राह्य धरत असताना महसुली जिल्ह्यामध्ये म्हणजे समजा गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर एखादी संस्था असेल आणि त्या संस्थेची 5 ते 10 ची शाळा प्रॉपर गडचिरोलीला असेल आणि दुसरी त्या संस्थेची शाळा 11वी 12वी ची या गडचिरोलीपासून 10 ते 20 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर किंवा जिल्हा अंतर्गत कुठेही असेल तरी सुद्धा त्या 11वी 12वीच्या वर्गांना इन हाऊस कोट्याचा लाभ मिळणार आहे। एक फार मोठा बदल या प्रकटनाच्या माध्यमातून आपल्याला माहित झालेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, सदरील बदलाच्या अनुषंगाने वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलांच्या अनुषंगाने इन हाऊस कोट्यामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळेल। म्हणजेच विद्यार्थ्यांना सुद्धा आता या सर्व प्रवेश प्रक्रियेमध्ये वेळ मिळणार आहे। विद्यार्थ्यांनी समजा मॅनेजमेंट कोटामध्ये अर्ज केला नसेल किंवा इन हाऊस कोट्यामध्ये अर्ज केला नसेल किंवा शाळांनीच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत परंतु शाळांनी रजिस्ट्रेशन करत असताना इन हाऊस कोटा दाखवला नाही, मॅनेजमेंट कोटा दाखवला नाही आणि त्यामुळे त्या शाळेमधील इयत्ता 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटामध्ये किंवा इन हाऊस कोटामध्ये अर्ज करता येत नव्हता आणि त्याच पद्धतीने रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे। आता विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले असतील, ज्यांनी फॉर्म फायनल सबमिट केला असेल अशाही विद्यार्थ्यांना आपला फॉर्म अनलॉक करता येईल आणि अनलॉक करून परत एकदा मॅनेजमेंट कोटा इन हाऊस कोट्यावर अप्लाय करता येईल। आणि समजा लॉक झाला असेल तर आपल्याला राऊंड 2 अनलॉक करायचा आहे आणि त्यानंतर ॲप्लिकेशन पार्ट 1 मध्ये जाऊन त्याला सुद्धा अनलॉक करायचं आहे आणि मग एकदा माहिती तपासून तिला लॉक करायचं आहे, मग पार्ट 2 मध्ये यायचं आहे आणि त्या ठिकाणी येऊन आपल्याला व्यवस्थित अशी माहिती अपडेट करायची आहे। आता आपण इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा या सर्वांसाठी अप्लाय करू शकता। ज्या शाळांमध्ये अशा पद्धतीच्या चुका झालेल्या होत्या, ज्या संस्थांनी चुका केलेल्या होत्या, अशा शाळांचा जो इश्यू होता, जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे आणि त्याचबरोबर इन हाऊस कोट्याची जी व्याप्ती आहे, त्याचं जे क्षेत्र आहे हे क्षेत्र चेंज झाल्यामुळे ती व्याप्ती वाढल्यामुळे आता अनेक कॉलेजला इन हाऊस कोटाचा 10% लाभ मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांना विद्यार्थी प्राप्त होण्यासाठी सुद्धा अडचण राहणार नाही। एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट, एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि हा निर्णय निश्चितच अत्यंत चांगला निर्णय आहे, अत्यंत उपयुक्त असा निर्णय आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी सांगतो आहे की जर आपण अर्ज फायनलाइज केला असेल आणि जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला हा अर्ज रिवाइज करायचा आहे, त्यामध्ये अपडेट करायचा आहे, तर आपण लॉग इन करू शकता। कॅप राऊंड 1 मध्ये जाऊन किंवा ॲप्लिकेशन पार्ट 2 मध्ये जाऊन आपल्याला ॲप्लिकेशन अनलॉक करता येतं, मग पार्ट 1 मध्ये जाऊन त्याला सुद्धा अनलॉक करायचं आणि मग जी काही माहिती आपल्याला चेंज करायची आहे, जो काही बदल करायचा आहे तो बदल आपण करू शकता। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट मी आपणास देतो आहे। विनंती आहे की आपण या एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।